Co-powered by Techno. नाही, खरं तर रोहितदादांच्या माध्यमातून हे इतकं मोठं काम खरं तर इथं उभं राहिलं आहे आणि याआधीसुद्धा आमच्या एक दोन वेळा तारखांचं पुढे मागे सुरू होतं. शिवस्वराज्य यात्रेच्या तारखा होत्या, रोहितदादांच्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम सुरू होते, पण आज तो रोहितदादांनी योग जुळवला. पण मुंबईतून हेलिकॉप्टरला टेक ऑफ घ्यायला वेळ लागल्यामुळे जवळपास 4-4.5 तास खरं तर उशीर झाला. पण इतका मोठ्या संख्येनं हा समुदाय हा प्रेमापोटी थांबला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. आणि रोहितदादांचं मी मनापासून आभारी आहे की इतकं मोठं काम हे त्यांच्या माध्यमातून अरणसारख्या तीर्थस्थानावर होतं आहे. त्याबद्दल रोहितदादांचं मानावं तेवढं आभार थोडं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दादांनी चॅलेंज दिलं होतं की कसा निवडून येतो अजितदादांनी, मात्र आज अजितदादाच बारामतीमधून उभारणार नाहीत असे संकेत देत आहेत. पवारसाहेबांची जादू आहे काही कशा पद्धतीने? नक्कीच पवारसाहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून बघितलं आहे. ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे, त्यामुळे त्याला मूर्तरूप देण्याचं काम हे रोहितदादांना तो हा प्रश्न विचारला तर जास्त संयुक्तिक ठरेल. दादांना 40 जागा योग्य सन्मान केला जातो. मला वाटतं हा प्रश्न आपण दादांसारख्या मोठ्या नेत्याला विचारला तर बरं. आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावं याचं? कारण याचसाठी केला होता हा अट्टाहास, हे जे आपण म्हणतो होतं याचसाठी केला होता का हा अट्टाहास, तर हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असणार आहे. ही भारतीय जनता पक्षाची ही जी नेहमी नीती आहे, या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल किंवा दादांचा राष्ट्रवादी असेल, या दोन्ही पक्षांचं भवितव्य काय आहे हे अमित शहांच्या एका वाक्यानं स्पष्ट झालेलं आहे. पण तरीसुद्धा मी मान्य अमितभाई शहांचं मनापासून आभार मानेन दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांनी ओठावर आणलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना असेल आणि दादांचा राष्ट्रवादी असेल, दोघांनी सावध व्हायची वेळ आलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अमितभाईंचा आभार यासाठी की अमितभाईंनी अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की एवढे दोन पक्ष फोडले तरी काही उपयोग झालेला नाही आहे. त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी, पवारसाहेबांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना फोडा असं अमितभाई जिथे सांगतात तिथे घेतलेल्यांचा काहीही उपयोग नाही याची स्पष्ट कबुली अमितभाईंनी दिलेली आहे. उड्या मारलेत मंत्रालयामध्ये सत्तेमध्ये असणारे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या सरकारचं आणि महाराष्ट्राच्या सरकारवर. ही खरं तर हा काळिमा फासणारी ही घटना आहे की विधानसभेच्या उपाध्यक्षांना आपली म्हणणं मांडण्यासाठी, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जर विधान भवनामध्ये, मंत्रालयामध्ये उडी मारावी लागत असेल जाळीवर, तर हे सरकारचं अपयश आहे, सरकारचं दुर्दैव आहे. आणि यातून आदिवासी बांधवांना तर हा संदेश गेलेलाच आहे, पण सर्वसामान्य मराठी माणसालासुद्धा हा संदेश गेलेला आहे की आपला सरकारमध्ये कोणी वाली नाही. आज माडामध्ये आहात बबनदादा शिंदे म्हणतात की तुतारी न्याय मिळाली तर आमच्यातले अपक्ष लढते आणि नको म्हणतात आणि म्हणजे महायुती पण आहेत. महायुती नको, अपक्ष लढेल पण महायुती नको अशी मांडणी पर्यंत काय झालं असं काय झालं? 2 जुलै 2023 ते 4 ऑक्टोबर 2024 एवढं मोठं अंतर गेलं आहे खरं तर. पण 2 जुलै 2023 पासून आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणाऱ्या निष्ठावंतांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच आम्ही गरजेचं आहे. साहेब, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हां, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आधी सरकार आणणं महत्त्वाचं आहे. सरकार येणारच आहे, आमच्यासारखे कार्यकर्ते भावी आने के जो प्रभावी आहे तो मुख्यमंत्री होईल, डोंट वरी. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.